बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक दत्तात्रय मानुगडे लिखित कादंबरी आणखी एक सावित्री. प्रकरण 7. सिनूच्या घरातील भांडणाचा संघर्ष दिवसेंदिवस वाढतच होता. या भांडणात कुणीच कमी नव्हतं व कोणच मूर्ती घेत नव्हतं. जणू त्यांना घर खायला उठलं होतं. घरातील वातावरण तंग दिसत होतं, कारण याच आठवड्यात रेल्वेचा पगार झाला होता. घरात लक्ष्मी स्वतःच्या पावलांनी चालत आली म्हणजे शांतता असावी असं म्हणतात. पण सिनूच्या घरात शांतता नव्हती. त्यांची भाषा मला समजत नव्हती, पण सिनू मला रोजचा वृत्तांत सांगत होता. या भांडणाचं कारण एकमेव पैसा. संसारात बाईला पैसा कमी पडला म्हणजे भांडण या विषयाला सुरुवात होते. शिवाय या महागाईमुळं बाजार कडाडले आहेत. रेल्वेने इकडं 3% महागाई वाढवली की मार्केटमधील व्यापारी वर्ग आपल्या मालाचे दर 5% वाढवतात. रेल्वेत फक्त पद सोनाराचं आहे, पण पगार लोहाराचा आहे. रेल्वेत खऱ्या अर्थाने कर्मचाऱ्याला पगार फारच कमी आहे, पण अंगावर कामाची फार मोठी जबाबदारी आहे. पण या कष्टाच्या पैशाला फारच सुगंध आहे. याचं कारण म्हणजे या पगाराच्या जीवावरच काही कर्मचाऱ्यांची मुले वकील, डॉक्टर झाले आहेत. इतका या पैशात यश आहे. तर काही कर्मचाऱ्यांची पोटापुरती जमीन आहे. रेल्वेचा थोडाफार पगार अधिक जमीन यावरच हा रेल्वे कर्मचारी स्वतःचं जीवनमान जगत आहे. अशा मध्यमवर्गीय माणसांचा संसार त्यातल्या त्यात बरा आहे. पण सर्वांचीच परिस्थिती श्रीमंतीची असती तर त्यांना रेल्वेत काम करण्याची काय गरज आहे. त्यात ह्या महागाईमुळे पगार पुरत नाही. व संसारात 5 मुलांची संख्या असेल तर सारेच कठीण म्हणायचे. संसारात कमी पडतं म्हणून काही कर्मचारी डोक्याला ताप झाला की दारू पितात, जुगार खेळतात. याचं कारण लिमिटमध्ये ही मंडळी राहत नाहीत. तरी काही वेळा कर्जाचा डोंगर झाला की व्याजाचे पैसे द्यायची दिवाळी साजरी होते. यात व्याजाचे पैसे देणारा होतो भिकारी व पैसे घेणारा होतो श्रीमंत. अशी अवस्था रेल्वे कर्मचाऱ्यांची आहे. 28 तारीख चालू झाली की व्याजवाली मंडळी, चहा दुकानवाले, कपडेवाले ही मंडळी रेल्वे स्टेशनला पाहायला मिळतात. इतकी गंभीर परिस्थिती निर्माण झालेली असते. एक पोट भरायची पंचायत. माझी आजी नेहमी म्हणायची, हा मानव देवाकडे 2 पोटं मागायला गेला होता. देव मानवाला म्हणाला, अगोदर एकच पोट व्यवस्थित भरून ये, मग पाहू. पण या मानवाला 1 पोट भरायची पंचायत झाली आहे. मग दुसरं पोट दिलं असतं तर फार अन्न लागलं असतं. या जगात जितकं अन्न आहे तेवढीच माणसं असावीत असं मला वाटतं. शिवाय माणसं वाढली म्हणून जागा वाढत नाही. कुटुंब नियोजन असावं हा कायदा अलीकडच्या काळात झाला आहे. हा कायदा होण्यापूर्वीच लोकसंख्या जादा आहे. अधिक नवीन लोकसंख्येमुळे अन्नपुरवठा कमी पडतो असं म्हणण्यास काही वावगं ठरणार नाही. रेल्वे ही फार मोठी यंत्रणा आहे. शिवाय सेंट्रल गव्हर्नमेंट आहे. रेल्वे सर्वंट रिटायर होताना शेवटी 4 पैसेच उर्वरित आयुष्य जगण्यासाठी पेन्शन व प्रवास करण्यासाठी एक फ्री पास मिळतो. म्हणून ही मंडळी टिकून आहेत. खऱ्या अर्थानं या मंडळींना पगार तसा कमी आहे, पण जीवन तरी जगलं पाहिजे म्हणून या साऱ्या धडपडी. आपल्या मुलाबाळांना सुख मिळावं, त्यांचं शिक्षण पूर्ण व्हावं यासाठी प्रत्येकजण झटत असतो, राबत असतो. प्रत्येक आईवडिलांची ही फार मोठी अभिलाषा असते. जर त्यातूनही आपला मुलगा व्यसनी बनला तर त्याच्या आईवडिलांची अवस्था फार बिकट होते. त्यांची सारी स्वप्ने अपुरी राहतात. पण सिनू मला सारखा म्हणायचा, भैया मी फार कमी शिकलो आहे, पण माझ्या मुलाला मी वकील करणार. वकिलाला फार पैसे मिळतात. तो जर माझ्या डोळ्यांसमोर वकील झाला तर ह्या सावित्रीला मी दिवसा चांदणं दाखवीन. निदान हे उघडं जग तरी म्हणेल एका गँगमनचा मुलगा वकील झाला. हा किती मोठा मान आहे. आयुष्यात येऊन माणसानं मानानं जगावं ही शिकवण या समाजात चांगली गाजली आहे.
साध्या एका गँगमननं आपल्या मुलाला वकील करावं हा किती मोठा भाग्याचा क्षण. वकील हा कायद्याचा एक गुलाम असतो. पण छे छे, माझा मुलगा गोरगरिबांकडून फी घेणार नाही. त्याच्या बापानं कुणाकडून काही घेतलं नाही. मी रेल्वे कर्मचारी असूनसुद्धा सावित्रीच्या आईबापाकडून काही घेतलं नाही. मामांचं ऐकून मी तिला फुकट करून घेतलं. तेच माझं गुण माझ्या मुलात उतरणार. मी थोडा नशा करतो हा अपवाद आहे. पण वकिली करणारी माणसं कायद्याच्या बडग्यात अडकल्यामुळं ती कशी नशा करतील. तर काहींची मुलं जास्त शिकली नाहीत. 1ली ते 10वीपर्यंत हीच शाळा जादा झाली. या रेल्वेमध्ये नशा करणारी कर्मचारी 40 ते 45पर्यंत मृत्यू पावतो. याला अनेक कारणे असतात. म्हणूनच बापाच्या जागेवर मुलगा कामाला लागतो. शिवाय मीही वडिलांच्या जागेवर कामाला लागलो आहे. मग तो मुलगा MBBS कशाचा होतोय. अशी सिनूची कल्पना मला बरी वाटली होती. पण या त्याच्या कल्पना अशा एक बायकोमुळे लोप पावतात की काय असं वाटत होतं. यात निव्वळ कल्पनांचा खेळ काही उपयोग नसतो. आत्ताच त्याची अवस्था आहे. पुढे त्याच्या नशिबात काय आहे देव जाणे. एक माणूस घरच्या भांडणात किती टिकू शकतो. हे काय एक दिवसाचं काम आहे का रोजचं याचे भांडण आहे. शेवटी तोही एक माणूस आहे. एके दिवशी आज सिनू संसाराला कंटाळून मरतो की काय, मला तर त्याची भीतीच वाटत होती. कारण संसाराला कंटाळून अनेक माणसांनी या रेल्वेगाडीखाली आपल्या अनमोल किमतीचा देह झुकवून लावला आहे. संसारात विचारांचा समझोता मोठा असावा लागतो. चंद्र सूर्य पृथ्वीवर असेपर्यंत मानवाचे संसारातील कलह कदापि न मिटण्यासारखे आहेत. संत वाङ्मयात म्हटलं आहे की संसार करा नेटका. पण मानवाचे संसार कसा करायचा हे कुठं लिहिलं आहे. संसारातील विपुल धक्के खरोखर संसारी माणसांना सहन होत नाहीत. संसार हा माणसाला लागलेला शाप आहे की काय असं काही वेळा वाटतं मला. संसारी स्पर्धेत सिनूसारखी मंडळी शेवटपर्यंत टिकतात की नाही. त्यात ही सावित्री अशी. सिनूच्या संसाराचा जवळजवळ खेळ खंडोबा झाला होता. पण त्या सिनूला रात्रभर झोप येत नव्हती. वेळेवर जेवत नव्हता. बिचारा कामावरून आला की त्याच्या पोटात अगोदर दारू पडत होती. काही क्षण विसरण्यासाठी दारू हे पेय त्याला बरं वाटत होतं. काही क्षण त्याला दारू त्याच्या भांडणापासून परावृत्त करीत होती. पण सिनू हल्ली फार पित होता. त्याच्याकडे त्याचे नातेवाईकांनी भेटायला येत नव्हतं. त्याचं त्याला फार दुःख वाटत होतं. त्याला स्वतःला विसरायला, भांडण विसरायला दारू हे साधन त्याला उपयुक्त वाटत होतं. पण दारूमुळे शरीर बाद होतं. हे शरीर फार मोलाचं आहे. हे शरीर मांसाच्या गोळ्याचं आहे. हे तयार करायला त्या देवाला किती त्रास झाला असेल. पण हे कुणाच्या लक्षात येत नाही. एखादी वस्तू कष्ट करून मिळवली म्हणजे त्याची किंमत माणसाला लवकर समजते. हे वैचारिक जीवन जगत असताना एखादी फुकट वस्तू मिळाली तर त्याची किंमत काही वाटत नाही. प्रत्येक वस्तूला बाजारात ठराविक किंमत असते. पण या महान शरीराची किंमत करायचं हे कोडं कुणालाच न उलगडण्यासारखं आहे. डॉक्टर आज रोज एक किडनी बसवायला 1,00,000 रुपये दाम घेतो. तीही व्यवस्थित बसली तर ठीक, नाहीतर हरीवर हवाला. एका किडनीची किंमत 1,00,000 तर शरीराची किंमत किती हा प्रश्न नेहमी पडतो मला. पण हे सिनूला सारं कळत होतं. पण त्याचं मन दिवसेंदिवस वाळवंट होत चाललं होतं. बायको सावित्री नशिबाला चांगली भेटली नाही. हा नशिबाचा खेळ आहे. दिवस पुढे पुढे पळत होते. परवा सावित्रीचे व मंगम्माचे भांडण त्यांच्या दारात जोरजोराने लागले होते. सावित्रीच्या अंगात ताकद नाही, पण धनुष्यबाण उचलायची ती तयारी दाखवित होती. मंगम्मा ही स्वभावानं अतिशय नरम मुलगी. पण सावित्रीनं तिचा काटा केला होता व सिनू रजेवर गावाला गेला होता. ही संधी साधून सावित्री भांडायला तयार झाली होती. सावित्रीला भांडायला फार तोंडलं होते. भांडणात ते कुणाचंच ऐकून घेत नव्हती. म्हणून शेजारी पाजारी या भांडणात भाग घेत नव्हते. शिवाय सिनूच्या घरी रोजचं भांडण म्हणून शेजारी या भांडणाला वैतागून गेले होते. तर काहीच्या मनाला वाटत होतं सिनू ही खोली केव्हा खाली करतो. त्या घरात मंगम्मा सुद्धा बसून खात नाही. ती रोज धुनी भांडी करते. हे शेजारी माणसांना माहीत होते.
शिवाय मंगम्मा आपल्या पायरीने वागत होती. ती जणू आई वडील व भाऊ सिनू यांची किंमत कमी होऊ नये म्हणून ती आतल्या आत झुरत होती. तुझं तोंड पाहायची इच्छा नाही माझी. तू लहानपणी मेली असतीस तर माझ्या मागची कटकट तरी नाहीशी झाली असती. आता तुझ्या पगारात तुला जगता येत नाही. एका बाईचा खर्च किती आहे हे तुला ठाऊक आहे? सावित्री म्हणाली. वहिनी, आत्तापर्यंत मी काही बोलले नाही, पण आत्ता बोलते. तुझं काही फुकट खात नाही मी. उगीच भैयाच्या कानावर रोज या तक्रारी नको म्हणून मी गप्प आहे. मी तुझ्याबरोबर भांडणार नाही. भैया मला शपथ घालून गेला आहे. मंगम्मा म्हणाली. तर तुला भावाची काळजी आहे? जगात काय बहीण भावाची नाते आहेत का नाहीत? गोड बोलून भावाच्या काळजाला हात घातलास तू, म्हणून तर 1 लाखाचा विमा उतरला तुझ्या नावावर. तू काय जाशील नवऱ्याच्या घरी उतराया, पण तुझा ताप आहे आम्हाला. भावाचं कौतुक सांगू नको मला. तुझ्या काळजीनं रोज दारू पिऊन घरात तमाशा करतो हे बरं वाटतं तुला? या घरात व माझ्या संसारात सुरुंग लागायची वेळ आता आली या. आत्ता कुठं खायचे दिवस आले आमच्या या घरात, पण सुखाचा घास कधी गेला नाही पोटात. नांदा येऊन हे 5वं वर्ष. माझ्या मुलाकडं बघून मी हे दिवस काढते कसे तरी. नवरा गव्हर्नमेंट सर्वंट, पण काय उपयोग? नाव सोनूबाई, हाती कतलाचा वाळा. मी माझं कुणाला सांगू दुःख? आई वडिलांनी सरकारी नवऱ्याबरोबर लग्न लावून दिलं, पण काय उपयोग? त्याला काळजी बहिणीची. असा कुठे संसार असतो का? वहिनी, मी काय तुला संसार करायला नको म्हणते का? पण भैयाच्या डोळ्या माघारी तू मला घालून पाडून बोलतेस. तुझा काय गुन्हा केला मी? या घरात वहिनी येईल, माझ्या भावाचा संसार सुखात चालेल असं माझ्या मनाला मनापासून वाटत होतं. पण माझं स्वप्न अपुरं राहिलं. रोज या घरात भांडण. लक्ष्मी तरी कशी येणार? मंगम्मा म्हणाली. आता तू फक्त एवढंच शिकवायचं राहिली होतीस. तुमच्या भाऊ बहिणीच्या भांडणात माझ्या आई वडिलांचं नाव कशाला घेतेस? लहान तोंडी मोठा घास घेतेस. लाज कशी वाटत नाही तुला? या घरात मी आलेली तुला पाहवत नाही हे मात्र खरं. जळलं मेलं लक्षण. मी आबांना सांगत होते की मलकातगिरीची माणसं फार वाईट असतात. त्यांच्याजवळ माणुसकी नाही, पद्धत बरोबर नाही, शिवाय भांडकुरी आहेत. त्याने अनेक स्त्रियांना जाळून मारलं आहे. पण तुझ्या मामानं माझा केसानं गळा कापला. सावित्री म्हणाली. विस्तवात राखेल ओतावं अशी अवस्था निर्माण झाली होती. शेजारी माणसं गप्प उभा राहून भांडण ऐकत होते. हे इतकं भांडण जोरात चालू होतं. रेल्वे चाळ हे भांडणाचा अंगार आहे असं पाहणाऱ्याला वाटत होतं. रेल्वेमध्ये 12 बलूत जातीचा माणूस करीत होता. तिथं शिस्त काहीच नाही. 12 घरची माणसं म्हणजे पुलंची बटाट्यांची चाळ आहे असं माझ्या मनात वाटत होतं. या संसाराचा सार फार वेगळा आहे असं मला वाटतं. ही माणसं संसारात पडतात, संसार करतात आणि शेवटी संसाराला कंटाळून या जगातून चालती होतात. संसाराविषयी माणसांची मतं विचारात घेतली म्हणजे थोडं मनोरंजन होतं. यात कुणी मुलाबाळांचा भांडणात तिरस्कार करतात, कुणी पतीला किंवा स्वतःच्या पत्नीला दोष देतात. जे चांगलं आहे ते स्वतःकडे घेतात, जे उनं किंवा वावगा आहे त्याचं खापर संसारात फोडतात. अशा सर्व संसारी जीवांना खरे संसाराचे दर्शन घडवितात. उदाहरणार्थ बहिणाबाई चौधरी, शहाबाई यादव यांना एक उपजत बुद्धी होती. त्यांची दृष्टी मोठी होती. त्या शिकल्या नव्हत्या पण जाणत्या होत्या. त्या संसार विषयाचा भाव आपल्या गीतातून फार चांगला व्यक्त करतात. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके तवा मिळते भाकर. लोकांना नेहमी सुख हवे असते, क्षणाचंही दुःख नको असतं. जीवन ही एक अनुभव मालिका आहे. या मालिकेत सुख व दुःखाचे अनुभव येत असतात. संसार हा एक दिवसाचा नाही, यामुळेच संघर्ष दगदग वाढत असते. हा संसार काहींना सहन होतं, काहींना होत नाही. सिनूची अशीच अवस्था निर्माण झाली होती. याचं एकतर भाषेची अडचण
हिंदी, कन्नड, तेलुगू आणि यामध्ये माझ्यासारखा एखादा मराठी माणूस म्हणजे कठीणच. आमच्या मराठी माणसात एक टाईम भांडणं होतील, पण कन्नड भाषा बोलणाऱ्याबरोबर कधी भांडणं होणार नाहीत. कारण मराठी माणसांना मुळात कन्नड भाषा येते कुठं. रेल्वे चाळ ही स्टेशनजवळ लागत असते. शिवाय ही रेल्वेत काम करणारी बाहेरील माणसं मराठी माणसात मिसळून राहतात. त्यांची रेल्वे ड्युटी हेच त्यांचं सर्वस्व असतं. म्हणून बाकीच्या घरच्या भांडणामुळे रेल्वे चाळीत काही राम राहिला नव्हता. त्या चाळीला एक विराट रूप आलं होतं. भांडण लागणं हे एका अर्थानं खरं आहे. कारण ज्यावेळी रेल्वेनं खोल्या बांधल्या तेव्हापासून घराची वास्तुशांती नाही, केव्हा पूजा अर्चा नाही, सर्वच खोल्या दक्षिणमुखी अशा या साऱ्या अडचणी. त्यात राहणाऱ्यांना यश तरी कसं येणार. या अवस्थेत राहिलेली माणसं, स्पॉट फार्मला लागून आत्मे आणि त्यात ही उभी राहिलेली चाळ. या खोल्याही फार मजेशीर आहेत. बांधकाम कच्चे आहे. भिंतीला 1 इंच गिलावा, शिवाय रिपेरिंग कमी. भिंताडात एखादा मुळा ठोकला तर गिलाव्याची माती पडते. 10 बाय 15च्या खोलीत रेल्वे कर्मचाऱ्यांचा संसार ही वस्तुस्थिती लक्षात घेता माळावरची झोपडी टाकून राहिलेली माणसं यांच्यापेक्षा कितीतरी पटीनं जीवन चांगलं जगतात. अशा रेल्वे खोलीत यश येत नाही असा कितीतरी माणसांचा दावा आहे. आज रेल्वे कर्मचारी रात्रंदिवस काबाड कष्ट करतो, पण त्याला यश येत नाही असाही प्रश्न निर्माण होतो. सुखी जीवनाची वाट त्यांना सापडत नाही का. सिनोच्या घरचं एक भांडण आहे हे ठीक, पण बाकी असे का जीवन जगतात हा विचार करण्याची वेळ आहे. तर एकीकडे काही रेल्वे सर्वंटांची मुलं भरपूर शिकली आहेत. तीसुद्धा त्याच खोलीत राहून अभ्यास करून पास झाली. हे कसं काय आहे. शेवटी नशिबाचा प्रश्न. सिनू रजेवरून घरी आला होता. तो आज मला नाराज दिसत होता. श्रावण महिना संपून भाद्रपद चालू होता. गौरी गणपतीचा सण तोंडावर आला होता. किर्लोस्करवाडी परिसर गणपती बसवायच्या तयारीत होता. तर चालू वर्षी पावसानं फार मोठी कमाल केली होती. जिकडे तिकडे हिरवीगार शेती उठून दिसत होती. शेतकरी राजा आनंदात होता. शेतात चवळीला व श्रावण घेवड्याला शेंगा आल्या होत्या. तर काही शेतकरी बाजारात जाऊन शेंगा, भेंडी व भाजीपाल्याची विक्री करत होते. संसाराला हातभार लावायला भाजीचा व्यापार या भागात अतिशय जोरात चालतो. घरात भांडणं लागलेली शेजारी माणसाने सिनूला सांगितलं. ते ऐकून सिनूचं डोकं फार गरम झालं. तो सावित्रीचा खून करतो की काय असं मनाला वाटू लागलं. कारण रागीट माणसांचा स्वभाव ही कल्पना करणं केवळ अवघड होऊन जातं. शिवाय माथेपिरू माणसांचा स्वभाव काही सांगता येत नाही. बायको ही त्याची अर्धांगी असते, पण आपल्या पतीला किंमत किती द्यायची. पती हा आपला देव आहे हे कुणाला इज्जतवान बाईला, ज्या बाईला आपल्या पतीची किंमत करता येत नाही, ती काय बाई होऊ शकते का. एखाद्याची जन्मवेळ बरोबर नाही असंच म्हणावं लागेल. पती पत्नीचे भांडण हे तात्पुरतं मर्यादित असतं. पण हे काय, यांचा रोजचा भांडणाचा सुरताल काही कमी नव्हता. शेजार धर्माला सावित्रीबाई ही एक वैतागवाडी झाली होती. सिनू रागारागाने सरळ घरात गेला. त्याचा राग आज फार अनावर झाला होता. त्यानं सरळ सावित्रीच्या केसाला धरलं व तिला बाहेर ओढत म्हणाला, चल निघ इथून आत्ताच्या आत्ता. आत्तापर्यंत मी तुझं पुष्कळ सहन करून घेतलं आहे. आजपासून तू मला मेली आहेस. मी तुझा नवरा नाही व तू माझी बायको नाहीस. एक मुलगा झाला तरी तुझा हा अज्ञानपणा जात नाही. जिकडून आली आहेस तिकडेच तुझं तोंड काळं कर. चल. सिनू म्हणाला, मी काय तुमचा हात धरून आले नाही. माझ्या अगोदर केस सोडा, केस सोडा माझे. माझ्या आई वडिलांनी 4 चौघात लग्न लावून दिले आहे. शिवाय मी काय तुमची ठेवलेली बाई नाही. तुमच्या बहिणीने माझा सारखा पान उतारा करावा. थोरल्या बहिणीला कसं बोलावं हे समजतं का तिला. लहान तोंडी मोठा घास घेते आहे. मी घर सोडणार नाही, नाही सोडणार. तुमच्या बहिणीची सोय तुम्ही करा. प्रत्येक वेळी बहिणीची बाजू घेता तुम्ही. मी तुमच्या लग्नाची बायको आहे. तुम्ही बहिणीबरोबर लग्न लावलं नाही. सावित्री रागानं म्हणाली, सावित्री तोंड सांभाळून बोल, तोंड सांभाळून बोल. माझ्या धर्मात बहिणीबरोबर लग्न करायची रीत नाही. ते तुझ्या धर्मात असेल. घेणं ना देणं आणि सरळ हात येणं
असं तुझ्या बाबतीत झालंय. शिवाय वहिनीचा मान तू केव्हाच हरवून बसली आहेस. तुझ्या आई वडिलांनी तुला काहीच कसं शिकवलं नाही. तू आमची रक्ताची नाती तुडू पाहत आहेस. तू या घरात आलीस तेव्हापासून या घरातील शांतता व लक्ष्मी केव्हाच पळून गेली आहे. आता हे घर राहिलेलं नाही. या घरात स्मशानभूमीची अवकळा झाली आहे. तुला काही नाती कळत नाहीत. फक्त तुला पैसा पाहिजे, पैसा. मी आणि मंगम्मा नको आहे तुला. पण आज तुला बजावून सांगतो, याचा शेवट काही चांगला होणार नाही. सिनू म्हणाला, माझ्या आई वडिलांचं नाव बिलकुल घेऊ नका. बघा त्यांनी कसा संसार केला. त्यांना नाव ठेवायला जागा नाही. मला लहानाचं मोठं केलं. शिवाय त्यांनी बंगलासुद्धा बांधला. एवढ्या दिवसात तुम्ही काय केलं? साधी 22 इंच सायकलसुद्धा घेता आली नाही. मेलं लक्षण तुमचं. तुमचा पगार तुम्हाला पुरत नाही. त्यात ही दारूची बाटली. हे आमच्या आप्पांनी पाहिलं असतं तर तुमच्याशी माझं लग्नच लावून दिलं नसतं. कुठं डोक्यावर 4 तांदूळ पडलं तर माझ्या जन्मदात्या बापाचं नाव जाऊन नवऱ्याचं नाव येतंय. सावित्री म्हणाली, मग आता तू इथं राहू नकोस. जा तुझ्या आप्पाकडे राहायला. मला इकडे काही कमी पडत नाही. जा. माझंच खाऊन तू माझा खाते उतारा काढतेस. मग तुझ्या आप्पांनी माझ्याबरोबर का वाशिंग बांधलं? हा नवरा म्हणजे कोण आहे हे कळत नाही तुला. तू काय बाई आहेस? बाई पण नाही तुझ्याजवळ. सिनू म्हणाला, मी होते म्हणून तर हा संसार उभा राहिला. नाहीतर तुम्ही कसला संसार करताय? थोड्या पगारात मी कसा संसार चालवते हे मलाच माहीत. मी म्हणून राहिले तुमच्याजवळ. नाहीतर दुसरी बाई असती तर गेली असती तुम्हाला चुना लावून. मला काही किंमत नाही. सावित्री म्हणाली, सावित्री सावित्री मी तुला पुष्कळ किंमत देत होतो. पण ती किंमत तू आता घालून बसली आहेस. बाईनं बाईसारखं वागावं, पुरुषासारखं नाही. त्यात तुझी भाषा बरोबर नाही. हे सारं मी लग्न झाल्यापासून सहन करीत आलो आहे. आता एक मुलगा झाला आहे. तुझ्या वागण्यात सुधारणा होईल असं माझ्या मनाला वाटत होतं. पण रोज या घरात भांडणांचा संघर्ष वाढत आहे. तुझ्या वागण्यात अजून बदल झाला तर ठीक. नाहीतर मी तुला सोडपत्रक देणार आहे. तुला कुणाला घेऊन यायचं ते घेऊन ये. सिनू म्हणाला, नको नको भैया. माझ्यासाठी वहिनीला सोडपत्रक देऊ नकोस. तुझ्या संसारात आता माझी अडचण आहे. मीच हे घर सोडून मामाकडे जाणार आहे. भैया मी काय बसून खाते का? तू माझ्या नावावर 1 लाखांची पॉलिसी उतरल्यापासून वहिनी माझ्यावर एकसारखं जळते. पण तू माझ्यासाठी तुझा जीव बारीक करून घेऊ नकोस. मंगम्मा म्हणाली, घड्याळात रात्रीचं 9 वाजलं होतं. शेवटी हे भांडण कसं तरी मिटलं. मी केबिनवरून सिनूला एक हाक मारली. तसा सिनू केबिनला येऊन गप्प झाला. मी त्याला काही बोललो नाही. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा. आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.